2024 लोकसभा निवडणुकीच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी माननीय अमितेश कुमार पुणे आयुक्त, माननीय चौबे साहेब PCMC पोलीस कमिशनर या निमित्तानं इथे उपस्थित मावळ, बारामती, शिरूर या सर्व लोकसभा मतदारसंघाचे रिटर्निंग ऑफिसर, निवडणूक निर्णय अधिकारी आणि ग्रामीणचे आमचे SP या सर्वांचं स्वागत करतो। त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मीडिया रिप्रेझेंटेटिव्स त्यांचं देखील स्वागत करतो। आपल्याला कल्पना आहे की कालच भारतीय निवडणूक आयोगानं पुणे जिल्हा आणि त्यामध्ये असलेल्या सर्व लोकसभा मतदारसंघाची माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी आपण एकत्र बसलो आहोत। नेक्स्ट प्लीज। एक छोटंसं प्रेझेंटेशन आम्ही तयार केलं आणि त्याची तुम्हाला कॉपीज पण आम्ही तुम्हाला या प्रेस नंतर देतो आहोत। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जे शेड्यूल आता मिळालं आपल्याला त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडं 7 मे 2024ला जे मतदान होणार आहे ते 35 बारामती या मतदारसंघाचं होईल। लोकसभा मतदारसंघाचं अनाउन्समेंट साधारणपणे 16 मार्चला होणार, गॅझेट नोटिफिकेशन 12 एप्रिलला होईल आणि लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन ही 19 एप्रिल असेल। 7 मेला मतदान होईल आणि सर्वांच्या बरोबरच 4 जूनला मतदानची मोजणी होईल आणि 6 जूनला प्रोसेस जी आहे पूर्ण निवडणूक प्रक्रिया ती पूर्ण होईल। नेक्स्ट प्लीज। फेज 4 मध्ये आपण उर्वरित मतदारसंघ आहेत आपले 33 मावळ, 34 पुणे आणि 36 शिरूर याच्यामध्ये 13 मेला मतदानाची तारीख आहे। गॅझेट नोटिफिकेशन 18 एप्रिलला, लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन 25 एप्रिलला आणि विड्रॉवल जे आहे ते 29 एप्रिलपर्यंत। डेट ऑफ काउंटिंग 4 जून आणि 6 जूनला प्रक्रियेची पूर्णत्वास जाईल। म्हणजे 2 फेजमध्ये, फेज 3 आणि फेज 4 मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये इलेक्शन्स होत आहेत। नेक्स्ट प्लीज। याचा हात नकाशाच्या स्वरूपात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला इथं। तर या कॉन्स्टिट्युएन्सीज आपल्या ज्या आहेत त्या आता आपण बोललो त्यानुसार होत आहेत। सर्व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या फेजेस या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत। नेक्स्ट प्लीज। पुणे डिस्ट्रिक्ट जो जर बघितला आपण तर साधारणपणे आपल्याकडं 82 लाखाच्या दरम्यान रजिस्टर्ड वोटर्स आहेत। 8382 पोलिंग स्टेशन्स, त्यामुळे 78,000च्या वर आपल्याला पूर्ण स्टाफ आणि इतर पोलीस मशिनरी लागणार आहे। 44,000 EVMs मशीन्स आपल्याला लागतील। 3,675 पेक्षा जास्त व्हेकल्स आपल्याला लागतील। 4 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशन असलेला एकमेव जिल्हा आहे। महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये 4 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशन आहेत। नेक्स्ट प्लीज। पुण्याचा आपण जर जिओग्राफिकल केले हा पुणे डिस्ट्रिक्टचा प्रोफाईल आहे। साधारणपणे 15,642 स्क्वेअर किलोमीटर, सेकंड लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र। पुण्यामध्ये 2 म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, 17 लोकल पंचायत तुमच्या नगरपालिका आणि इतर बॉडीज, 3 कॅन्टोन्मेंट बोर्ड्स, 15 पंचायत समिती, 1386 ग्रामपंचायत, 9 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स। एकूण सांगण्याचं तात्पर्य आहे की अत्यंत ॲडमिनिस्ट्रेटिव्हली कॉम्प्लिकेटेड असा हा जिल्हा आहे। पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशन मी आपल्याला समोर ठेवला 33 मावळ, 34 पुणे, 35 बारामती आणि 36 शिरूर। यामध्ये मावळमध्ये पनवेल, कर्जत आणि उरण ह्या रायगडचे 3 तालुके किंवा 3 असेंब्ली सेगमेंट्स आपल्याकडे आहेत। बाकी सर्व आपल्या जिल्ह्यामधल्याच असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीज। पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे 33 मावळच्या असेंब्ली सेगमेंट्स आहेत। पुणे 34 पुण्यामध्ये वडगाव, शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत। बारामतीमध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला ह्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत। आणि शिरूरमध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर या 6 कॉन्स्टिट्युन्सीज आहेत। अशा टोटल आपल्याकडं 24 कॉन्स्टिट्युन्सीज असेंब्ली कॉन्स्टिट्यून्स आपल्याकडे आहेत आणि त्यामध्ये हे इलेक्शन होणार आहे। नेक्स्ट प्लीज। 33 मावळचे दीपक सिंगला रिटर्निंग ऑफिसर आहेत। सध्या ते PMRDA पुण्यामध्ये ॲडिशनल कमिशनर म्हणून काम करतात। 34 पुण्यामध्ये मी स्वतः रिटर्निंग ऑफिसर आहे
35 बारामतीमध्ये कविता द्विवेदी, शी विल बी रिटर्निंग ऑफिसर, ॲडिशनल कमिशनर पुणे डिव्हिजन. आणि 36 शिरूरमध्ये श्री अजय मोरे, ॲडिशनल कलेक्टर पुणे येत आहेत. ते रिटर्निंग ऑफिसर आहेत. आणि त्यांचे ऑफिसेस, जे ऑफिसेस आम्ही ॲड्रेस दिला आहे त्या ठिकाणीच त्यांचं जे काही नामनिर्देशन पत्र स्वीकारणं किंवा सर्व बाकीची कारवाई त्या ऑफिसमध्येच होईल. म्हणजे पुणे कलेक्टरेटमध्ये 34 पुणे आणि 36 शिरूर हे दोघांचं कामकाज होईल. 33 मावळचं कामकाज PM वर्डे ऑफिसमध्ये होणार. आणि बारामतीचं जे कामकाज आहे ते काउन्सिल हॉल पुणे या ठिकाणी होईल. त्या ठिकाणीच नॉमिनेशन स्वीकारले जातील, त्या ठिकाणी इतर प्रक्रिया पूर्ण होईल. त्यांचे मोबाईल नंबर पण या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. नेक्स्ट प्लीज. इलेक्टेड डिटेल्स मी म्हटलं की साधारणपणे 82,24,423 हा 23 जानेवारी 2024चा आपली फिगर आहे. आणि ही फिगर थोडीशी वाढण्याची शक्यता आहे, कारण लास्ट डे ऑफ विड्रॉवल जो आहे तो दोन्ही कॉन्स्टिट्यूशन, मी त्याबद्दल माहिती देतो, तो त्याच्या 10 दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणी होऊ शकते. त्या तारखेपर्यंत मग ते 10 दिवसांमध्ये जे ॲड होतील ते याच्यामध्ये ॲड होतील. अदरवाईज आज रोजी म्हणजे 23 जानेवारीची जी मतदार यादी आपण प्रसिद्ध केली होती त्यामध्ये 82,24,423 आपल्याकडे मतदार आहेत. साधारणपणे 42 लाख पुरुष, 39 लाख महिला, 35,232 हे 18 ते 19 वयोगटातले जे आज रोजी मतदानाला पात्र फर्स्ट टाईम वोटर्स आहेत आपले. फिजिकली हँडिकॅप किंवा दिव्यांग साधारणपणे 85,000 आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. 5,777 हे सर्व्हिस इलेक्टर्स आहेत. 85+ हे जे मतदार आहेत ते साधारणपणे 1,24,000 आहेत. ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये आपण खूप कॅम्पेन मोडमध्ये काम केलं होतं. पुणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे 719 ट्रान्सजेंडर आत्तापर्यंत मतदार म्हणून त्यांची नोंदणी झालेली आहे. 13.42 लाख हे यंग वोटर्स, साधारणपणे 20 ते 29 वयोगटातले वोटर्स आहेत आपल्याकडं. आणि शतायुष म्हणजे त्याच्याही 100 वर्षाच्या पुढचे साधारणपणे 5,517 आपल्याकडं वोटर्स या ठिकाणी उपलब्ध. आपण या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं गेले जवळजवळ 6 महिने प्रशासनानं खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या. पुण्यामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव आपलं वोटिंग पर्सेंटेज कमी आहे आणि त्यामुळे ते वाढवण्याच्या दृष्टीनं खूप प्रयत्न केले. पोलिंग स्टेशन निहाय प्लॅन केला. काही ठिकाणी विशेषतः शहरामध्ये शहरी नागरीकरणामुळं, इतर भागामुळं थोडेसं मतदान करण्याची थोडीशी प्रवृत्ती कमी आहे, त्या ठिकाणी जाऊन केलं. महिलांचं मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केले, कामगारांचे मतदान वाढवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आपण कार्यक्रम घेतले आणि हा कार्यक्रम सुरूच राहील. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आता जे मतदार नोंदणी झालेली आहे त्यांना जास्तीत जास्त मतदान करा यासाठी आपण कार्यक्रम घेत आहोत. 2च महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया आपण करतो. एक, जो एलिजिबल किंवा जो पात्र मतदार आहे त्याची नोंदणी झाली पाहिजे आणि ज्याची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे त्यांनी मतदान केलं पाहिजे आणि ते अत्यंत निष्पक्षपणे आणि मोकळ्या चांगल्या वातावरणामध्ये करण्यासाठी पूर्ण प्रशासन प्रयत्नशील आहे. नेक्स्ट प्लीज. जानेवारी 24 लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुष, स्त्री आणि टोटल वोटर्स याची आकडेवारी आहे. मी थोडक्यात वाटलं तर वाचून दाखवून आपल्याला. मावळमध्ये 25,09,000 साधारणपणे मतदार आहेत. पुण्यामध्ये 20,03,316 मतदार आहेत. बारामतीमध्ये 23,15,968 मतदार आहेत टोटल आणि शिरूरमध्ये 24,79,742 एवढे मतदार आहेत. याचं आपल्याला पूर्णपणे ही आकडेवारी आपल्याला देऊ आणि यानुसार हे मतदान होईल. याच्यात मी जसं म्हणलं की त्या जो कट ऑफ डेट आहे त्याच्यापर्यंत जे काही आपल्याकडं ॲडिशनल येणार आहेत फॉर्म, 6 नंबरचे फॉर्म्स, त्यामध्ये त्याची प्रक्रिया होऊन प्रोसेस होऊन त्याच्यातले काही मतदार अडवण्याची शक्यता आहे. ते आपण त्या तारखेला जाहीर करू. नेक्स्ट प्लीज. जसं आत्ताच मी आपल्याला सांगितलं की एकदा अनाऊन्समेंट झाली की त्याच्यामध्ये 7 आणि 8 टिल द डेट ऑफ अनाऊन्समेंट जे आहेत त्याचं प्रोसेस होईल आणि त्यानुसार ते मतदार आम्ही त्याच्यामध्ये ॲड करू. जे फॉर्म नंबर 6 जे आहेत ते नॉमिनेशनच्या लास्ट डेटच्या अगोदर 10 दिवसापर्यंत जर आले तर तेवढेच त्याचंच प्रोसेसिंग होईल आणि ते ॲड होतील. त्याच्यानंतर मात्र किंवा आत्तापासून जर पुढचे फॉर्म आले 7 आणि 8
तर ते फॉर्म आम्ही वेगळेपर्यंत ठेवू, त्याच्यावर काही निर्णय होणार नाही. इलेक्शन संपल्यानंतर त्याची जी काही नियमित प्रक्रिया सुरू होईल. 6 नंबरच्या बाबतीत मी जसं म्हणलं त्याप्रमाणे त्याच्यावर प्रक्रिया होईल. 8 नंबरचा शिफ्टिंगचा जो असतो, समजा एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी मतदारसंघामध्ये, त्याला मात्र मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मात्र त्याच्या जुन्या पत्त्याच्या ठिकाणी किंवा जुन्या मतदार यादीमध्ये ASD वोटर ॲट ओल्ड ॲड्रेस अशा प्रकारची नोंद केली जाईल. ठीक आहे. तर ह्या इलेक्शन कमिशनच्या सूचना आहेत आणि त्या सूचना पण आम्ही आपल्याला देतो आहोत आणि हे सर्व मतदार जागृती कार्यक्रमांमध्ये सुद्धा आम्ही ह्याच्या बाबतीमध्ये विशेष प्रयत्न करून लोकांना सांगतो आहोत. नेक्स्ट प्लीज. पुणे डिस्ट्रिक्ट मेल फिमेल रेशो जो आहे तो 23 मध्ये 910 होता, 24 मध्ये तो आता चांगला झाला 915, पण तरी आम्ही हा वाढवण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहोत. आता या पुढच्या जे काही दिवस राहिलेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला मतदारांची नोंदणी करावी. मगाशी सांगितल्याप्रमाणे 18-19 वर्षाची 35,232 वोटर्स हे तरुण तरुणी आपले यंदा आपलं पहिलं मत नोंदवतील. नेक्स्ट प्लीज. वोटर्स इन 18 to 19 इयर्स एज ग्रुप 84,050, 20-29 मध्ये साधारणपणे 13,42,000. 17+ जे आत्ता होणार आहेत इलिजिबल 1 एप्रिलला, ते साधारणपणे 2,942 वोटर्स ॲड होतील. त्यांना पण आपण मतदानाचा अधिकार आता प्राप्त होईल. नेक्स्ट प्लीज. PWD आणि 85+ वोटर्सच्या बाबतीमध्ये शासनाच्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाप्रमाणे त्यांना ज्यांची इच्छा आहे की बाबा आम्हाला घरीच मतदान करायचं, आम्हाला येता येणार नाही, त्यांना आपण हा फॅसिलिटी आपण देतो आहोत. यामध्ये आमच्या ऑलरेडी आम्ही 85+ आणि जे दिव्यांग आहेत त्यांचं पूर्ण मार्किंग केलं आहे. त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं आता नोंदवतो आहोत, त्यांना जी काय इच्छा आहे ते. आणि आमचा अनुभव आहे की बहुतांशी 85+ वृद्ध मतदारांनी, म्हणजे तरुणच मतदार म्हणले पाहिजेत, की त्यांना इच्छा आहे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायची. जे अगदीच ज्यांना येता येणार नाही अशांच्या बाबतीमध्ये तर काहीच अडचण नाही. जे वृद्ध किंवा जे दिव्यांग मतदार येऊ इच्छितात त्यांना मदतीची काय गरज असेल तर आम्ही व्हेकल्सची पण व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी प्रायोरिटीमध्ये त्यांना वोटिंग केलं जाईल. त्या ठिकाणी त्यांचा यथोचित असा सन्मान पण केला जाईल की 85+ असतानासुद्धा किंवा दिव्यांग असतानासुद्धा आपण मतदानाला येता. ज्या जिल्ह्यामध्ये ॲव्हरेज वोटिंग स्टेट ॲव्हरेजपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी हे मतदार निश्चितपणे स्फूर्तिदायक आहेत इतर मतदारांना मतदान करण्यासाठी. आणि तो पण एक कॅम्पेन आम्ही घेतोय आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असा आमचा प्रयत्न राहणार. नेक्स्ट प्लीज. वोटर काउंट PWD मी आत्ता बोललो त्याप्रमाणे त्याचे जरा डिटेल्स आहेत ते आम्ही देऊ आपल्याला. नेक्स्ट प्लीज. पोलिंग स्टेशन्स मी सांगितल्याप्रमाणे 8,213 ही आत्ताची टोटल आहे आमची. त्याच्यामध्ये 169 ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन्स ॲड झालेली आहेत. आता टोटल नंबर ऑफ पोलिंग स्टेशन्स होत आहेत 382. तर ऑक्झिलरी पोलिंग स्टेशनमध्ये इथं 1500पेक्षा जास्त ह्या ॲडिशन्समुळे वाढले ते आम्ही त्याच्यामध्ये ॲड करतोय. हा पूर्ण जो 169 ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन अंतिम मान्यतेसाठी ECIला गेलेले आहे, पण 169ला अंतिम मान्यता मिळेल आणि एवढे आता मतदान केंद्र आमच्याकडे असणार. पुणे जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही आहे. सर्व मतदान केंद्र आपली ऑलमोस्ट, काही ठिकाणी अपवाद वगळता, चांगल्या बिल्डिंगमध्ये, स्कूल बिल्डिंगमध्ये आणि शासकीय इमारतीमध्येच आहेत. पुणे किंवा ज्या ठिकाणी काही ठिकाणी मात्र मतदारसंख्या वाढल्यामुळं काही टेम्पररी आपण अरेंजमेंट करतो, पण तशी मतदार याची संख्या खूप कमी आहे आणि त्याही बाबतीमध्ये आम्ही आवश्यक ती उपाययोजना केली आहे. नेक्स्ट प्लीज. क्रिटिकल आणि वल्नरेबल शॅडो एरिया आणि वेब कास्टिंग पोलीस स्टेशन या बाबतीमध्ये आयोगाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे आपल्याकडं फक्त 23 क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स आहेत आणि क्रिटिकॅलिटीचे जे काही मानकं आहेत त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी मागच्या लोकसभा मतदान म्हणजे मागच्या इलेक्शन्समध्ये ज्या ठिकाणी 75%पेक्षा टोटल वोटरच्या 75%पेक्षा जास्त वोटिंग झालं आणि तिथं एखाद्या उमेदवाराला 90% म्हणजे जे काही मतदान झाले त्यापैकी 90% वोटिंग एकाच उमेदवाराला पडले, असेच आपली साधारणपणे 23 मतदान केंद्र आहेत. आणि त्याच्यामुळे त्याचे क्रिटिकॅलिटीच्या बाबतीमध्ये इलेक्शन ऑफेन्सेस वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे नाहीत. सुदैवानं आपल्याकडं खूप पीसफुल आत्तापर्यंत इलेक्शन झालेले आहेत. त्यामुळे 23 मतदान केंद्रावर आवश्यक तो जो काही इलेक्शन कमिशनच्या सूचना असतात त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हर नेमले जातात. त्या ठिकाणी सेंट्रल पोलीस फोर्स, आर्म पोलीस फोर्स नेमला जातो आणि बाकीच्या ज्या काही
ज्या ठिकाणी वेबकास्टिंग पण केलं जातं अशा आपण सुविधा देतो आहोत. 50% एक तर क्रिटिकलला आपण देतो, पण टोटल पोलिंग स्टेशनच्या 50% पोलीस स्टेशनमध्ये आपण वेबकास्टिंगचं पण देतो. त्या ठिकाणी वेबकास्टिंग होतं की मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नयेत आणि त्याची तात्काळ आपल्याला माहिती मिळावी आणि ताबडतोब रिस्पॉन्स त्याच्यात करता येईल अशा प्रकारचं नियोजन आहे. शॅडो एरियाजमध्ये आपल्याकडं साधारणपणे 39 पोलिंग स्टेशन आहेत. शॅडो एरिया म्हणजे काय की ज्या ठिकाणी मोबाईल रेंजेस नाही आहेत किंवा ज्या ठिकाणी टेलिफोन पण चालत नाही, तर याचा पूर्ण प्लॅन आपण तयार केला आहे. ज्या ठिकाणी आपल्याकडं मोबाईल रेंज नाही त्या ठिकाणी आम्ही मोबाईल कंपन्यांबरोबर चर्चा करून मोबाईल टॉवर उभे करतो आहोत. ज्या ठिकाणी अजिबातच मोबाईल रेंज नाही त्या ठिकाणी आपण रायडर्स नेमतो आहोत आणि 2-3 ठिकाणी आपण हॅम ऑपरेटर्स पण नेमतो आहोत की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जी काही 2 तासाला जी मतदानाची आकडेवारी येते, एखादा इन्सिडेंट अनटोवर्ड जर घडला तर त्याची आपल्याला माहिती मिळेल आणि कंट्रोल रूममधून आपण त्याला रिस्पॉन्ड करू शकू किंवा काही EVMमध्ये कदाचित बऱ्याच वेळेला बिघाड होऊ शकतो. अशा वेळेला पण आपल्याकडे फार निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही. भोरमध्ये 32 आहेत असे प्रकार ठिकाणं, खेड आळंदीमध्ये 5 आहेत आणि आंबेगावमध्ये 2 आहेत. आणि ह्याचं सर्व डिटेल आमचा सर्व मोबाईल ऑपरेटर्स वगैरे जाऊन पूर्णपणे त्याचं प्लॅन तयार आहे. नेक्स्ट प्लीज. क्रिटिकल पोलिंग स्टेशन मी आत्ता म्हणलं की तिथे त्या ठिकाणी ॲडेक्वेट CAPF बंदोबस्त राहील. त्याच्यामध्ये वेबकास्टिंग होणार. 50% टोटल पोलिंग स्टेशनमध्ये पण वेबकास्टिंग होणार आणि त्याच्यामध्ये त्याच्यात ज्या बाबतीमध्ये आज दोन्ही पोलीस कमिशनर आणि SP आहेत त्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये माहिती देईल की कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये क्रिटिकलच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडनं काय आता हे केलं जाते. आता जे नेटवर्क मी आपल्याशी बोललो आत्ता, मायक्रो ऑब्झर्व्हरची डिप्लॉयमेंट क्रिटिकलला होतेच. प्रत्येक ठिकाणी एक मायक्रो ऑब्झर्व्हर जातो जो डायरेक्टली रिपोर्ट करतो रिटर्निंग ऑफिसरला, तर त्याची पण अपॉइंटमेंट आपण करतो. आणि हे सर्व मायक्रो ऑब्झर्व्हर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात, स्टेट गव्हर्नमेंटचे नसतात. तर त्यांना विशेष ट्रेनिंग दिलं जातं. दे आर आईज अँड इयर्स ऑफ रिटर्निंग ऑफिसर ॲज वेल ॲज इलेक्शन कमिशन. आणि त्याचा वेगळा रिपोर्ट, वेगळा प्रोटोकॉल तयार केला जातो. ऑब्झर्व्हरला ते रिपोर्ट करतात आणि त्यांचा रिपोर्ट तो वेगळा जातो. नेक्स्ट प्लीज. स्पेशल पोलिंग स्टेशन्स यावेळेला आपण मागच्या वेळेप्रमाणेच मॉडेल पोलिंग स्टेशन्स करतोय. टोटली वुमेन मॅनेज पोलिंग स्टेशन्स आहेत, PWD मॅनेज पोलिंग स्टेशन्स, यूथ मॅनेज पोलिंग स्टेशन्स आणि युनिक पोलिंग स्टेशन्स. असा एक खूपसा उत्सव म्हणून याचा खूप छान पद्धतीनं आम्ही करतो. प्रत्येक याचं एक तरी किमान आमचा प्लॅन आहे आणि कदाचित त्याच्यामध्ये आम्ही वाढ पण करू की जेणेकरून अशा प्रकारचे पोलिंग स्टेशनमध्ये एक चांगलं वातावरणामध्ये, उत्साहामध्ये हे मतदान आम्ही पूर्ण करू. नेक्स्ट प्लीज. ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज प्रत्येक ठिकाणी ज्या द्यायच्या आहेत त्या आपल्याकडच्या 8,382 पोलिंग स्टेशनमध्ये पिण्याचं पाणी, टॉयलेटची व्यवस्था, सायनेजेस, रॅम्प किंवा रॅम्प असणारच आणि व्हीलचेअर पण असणारच ज्या ठिकाणी PWD वोटर आहेत. हेल्प डेस्क आम्ही तयार करतो आहोत. ज्या ठिकाणी 5पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत ज्या बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी विशेष असं आम्ही हेल्प डेस्क तयार करतो, 2 किंवा 3, जेणेकरून मतदारांना कुठलीही प्रकारची असुविधा होऊ नये. वोटर फॅसिलिटेशन सेंटर पण असणार त्या ठिकाणी. सफिशियंट लाईट तिथं असेल आणि जिथं जिथं ऊन असेल त्या ठिकाणी शेड पण असतील. याही व्यतिरिक्त आम्ही पुण्यामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणावर मतदानाच्या दिवशी मतदारांची एक तक्रार असते की त्यांचं नाव सापडत नाही आहे किंवा त्यांना मतदार यादीमध्ये त्यांचा नक्की कुठला पार्ट आहे तो कळत नाही. तर आम्ही त्याच्या अगोदर म्हणजे मतदानाच्या किमान 10 दिवस अगोदर प्रत्येक जे वॉर्ड ऑफिस आहे पुणे महानगरपालिकेचं आणि पिंपरी चिंचवडचं, नो युअर पोलिंग स्टेशन असं एक हेल्पलाईन सुरू करतो आहोत. आणि आमची ते हेल्पलाईन राहीलच जेणेकरून मतदार निश्चितपणे फोन करतील आणि आपलं मतदान केंद्र कुठलं आहे याची माहिती आम्ही देऊ. आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथं बारकोडचं आम्ही हे केलेलं आहे, तो दाखवू शकतो आपण. त्याच्यामध्ये तो जर कोड स्कॅन केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मतदान केंद्र कुठं आहे त्याबद्दलचे हे करता येईल. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन आपण जर तुमचं जर ID टाकला मतदान केंद्राचा तर त्यावरूनही आपल्याला आपलं मतदान केंद्र कळू शकेल. त्यामुळं जी लास्ट आवर रश असते आणि जो पुण्याचा नेहमीचा अनुभव आहे पूर्वीचा, त्याच्यामध्ये लोकांना सुविधा देता येईल आणि अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये मतदाराला की ज्याला मतदान करायचं आहे, तर त्या बाबतीमध्ये आम्ही सुलभता आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. नेक्स्ट प्लीज. मॅनपॉवरच्या बाबतीमध्ये मी जी स्केल आत्ता आपल्याला सांगितलं की साधारणपणे जेल मॅनपॉवर लागतं आहे साधारणपणे 8,000. हे आता पोलिंग बूथ वाढत आहेत, 8,300 तो आकडा चुकला आहे. तर त्या बाबतीमध्ये सर्व नियोजन झालं आहे. आपल्याला साधारणपणे प्रिसाइडिंग ऑफिसर
10,690 लागत आहेत. फर्स्ट पोलिंग ऑफिसर तेवढेच लागतील. पोलिंग 1 आणि जे काही आदर्स हा पूर्ण स्टाफ आपण आता त्याचं डेटा फिडिंग पूर्ण झालं आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की जिल्हा प्रशासनाकडे पुरेशी मॅनपॉवर आहे. यांचा जो वर्किंग ॲड्रेस असतो ज्या ठिकाणी ते काम करतात त्या आधारे त्यांचं रँडमायझेशन पण होतं. महिला ज्या कर्मचारी असतात त्याही बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनच्या सूचना आहेत त्याही बाबतीमध्ये रँडमायझेशन होतं आणि ते रँडमायझेशन आता जो आहे तो ऑब्झर्व्हरच्या समोर त्या केल्या जातात. तर त्याचं काम आता पूर्णत्वास गेलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. EVM ज्या उपलब्ध आहेत आमच्याकडं, तर जे काही नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे पूर्णपणे EVM आमच्याकडे उपलब्ध आहेत. या ज्या काही आपल्या ऑक्झिलरी पोलिंग स्टेशनला EVM लागणार होत्या त्याचंही जे फर्स्ट लेवल चेकिंग आहे ते मागच्या आठवड्यामध्ये पूर्ण केलं. त्याला जे टेक्निशियन्स येतात इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्सप्रमाणे सर्व राजकीय पक्षांना पण त्याची कल्पना दिली जाते आणि हे सर्व EVMs आत्ता आपण जे आहेत त्या FCI गोडाऊनमध्ये स्टोअर केलेले आहेत. आता काही दिवसातच सर्व राजकीय पक्षांना माहिती देऊन ह्या EVMs पुणे वगळता इतर मतदारसंघांमध्ये त्या असेंब्ली सेगमेंटला जातील. त्या ठिकाणी त्यांचा बाकीचा जो फर्स्ट रँडमायझेशन आणि ज्यानंतर जेव्हा नॉमिनेशन पूर्ण होतं त्याच्यानंतर प्रिपरेशन ह्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण होत राहतात आणि यामध्ये संपूर्ण ठिकाणी आवश्यक ती त्याची पण यादी मी आपल्याला दाखवतो की ज्या ज्या ठिकाणी ह्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या गेल्या त्या ठिकाणी आवश्यक ती ॲडेक्वेट ज्याला म्हणूयात फायर सेफ्टी आणि याच्यामध्ये अलार्म जे काही लागणार आहेत त्याची व्यवस्था केली आहे. इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार पोलिसांकडून आवश्यक तो बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवला येतो. CAPFचे पण त्याच्यामध्ये 3 टियर त्याच्यामध्ये जी सुरक्षा व्यवस्था असते त्या बाबतीमध्ये पण सर्व आम्ही पाळतो आहोत. ह्या EVM जेव्हा जातील त्या ठिकाणी प्रत्येक व्हेकलला आवश्यक तो पोलीस बंदोबस्त असेल. ते ट्रॅक केले जातात. त्याच्या खाली GPS ट्रॅकर बसवला जातो त्या व्हेकलची. त्याची सर्व माहिती संबंधित राजकीय पक्षांना दिली जाते जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. 3 प्रकारच्या EVMs असतात. एक तर काही ट्रेनिंगला वापरतात EVMs त्याची पण माहिती ऑलरेडी राजकीय पक्षांना दिलेली आहे. काही पोलिंगसाठी वापरणारे जे EVM त्याची पण आपण माहिती देतो आणि रिझर्व्ह ज्या EVM असतात त्याची पण माहिती देतो. आता इलेक्शन कमिशनच्या सूचनेप्रमाणे ओल्ड EVMसाठी स्वतंत्रपणे त्याच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातील आणि बाकी ज्या EVMs आहेत त्या वेगळ्या ठेवल्या जातील आणि त्याची माहिती पत्रकार बंधू-भगिनींना पण दिली जाईल. सर्व राजकीय पक्षांना पण दिली जाईल जेणेकरून एक प्रकारचा पारदर्शकपणा त्याच्यामध्ये येईल आणि अननेसेसरी चुकीच्या बातम्या किंवा चुकीची माहितीमुळं जो काही कन्फ्युजन होतं ते आम्ही पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण सर्वजण त्यात आम्हाला साथ द्याल असा मला विश्वास वाटतो. नेक्स्ट प्लीज. स्ट्रॉंग रूम मी असं म्हणलं तसं बालेवाडीमध्ये 33 मावळ आणि 34 पुणे याचे स्ट्रॉंग रूम राहील आणि त्या ठिकाणीच काउंटिंग होईल या दोन्ही मतदारसंघाचं. FCI गोडाऊन पुण्यामध्ये जे आहे ते कोरेगाव पार्कमध्ये. बारामतीचं जे आहे ते सुद्धा म्हणजे बालेवाडी स्टेडियममध्ये होईल मावळचं. पुणे आणि बारामतीच FCI गोडाऊन कोरेगाव पार्क. मावळचं जे आहे ते बालेवाडी स्टेडियम पुणे त्या ठिकाणी आपण स्ट्रॉंग रूम ठेवलं आहे. काउंटिंग पण तिथेच होईल. आणि शिरूर हा चेंज आहे यावर्षी. 36 शिरूर जे आहे ते स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचं रांजणगावमधलं जे गोडाऊन आहे MIDC मधलं त्या ठिकाणी त्यांचं स्ट्रॉंग रूम असणार. काउंटिंग पण तिथंच होणार. आणि हा थोडासा प्रशासकीय बाबतीमध्ये कारण खेड आंबेगाव जुन्नरचं अख्खं आणि एकूण जो ट्रॅफिकची समस्या आहे पुण्यामधली की अख्खं नगर रोड आणि युनिव्हर्सिटी क्रॉस करून बालेवाडीला पोचणं आणि त्या दृष्टीने इलेक्शन कमिशनकडनं हे अप्रूव्हल आलं आपल्याला आणि त्याप्रमाणे आपण स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन रांजणगाव MIDC त्या ठिकाणी शिरूरचं करतो आहोत. नेक्स्ट प्लीज. हे डिस्पॅच आणि रिसिव्हिंग सेंटर्स प्रत्येक असेंब्ली सेगमेंटची तयार केलेली आहेत. याला पण इलेक्शन कमिशनचं मान्यता आलेली आहे आणि त्यानुसार त्या असेंब्ली सेगमेंटनी जी काही ठिकाणं ज्या ठिकाणी P-1 डे म्हणजे पोल डे जो आहे मतदानचा दिवस त्याच्या अगोदरचा एक दिवस जिथं EVM जातात आणि ज्या ठिकाणी तो डिस्पॅच होतात आणि मतदान झाल्यानंतर परत रिसीव्ह केलं जातं आणि त्याही ठिकाणी जो आवश्यक तो प्रोटोकॉलप्रमाणे सुरक्षा व्यवस्था पायलट सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या जातील आणि त्याचं आम्ही एन्श्योर करतो आहोत की कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी घटना घडणार नाही. नेक्स्ट प्लीज. हा सगळ्यात महत्त्वाचे सेक्शन्स जो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला ही कल्पना देणं आणि आपणही ती सार्वत्रिक त्याची प्रसिद्धी देणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये 127A जो आहे
प्रिंटिंग ऑफ पॅम्पलेटच्या बाबतीमध्ये नो पर्सन शॅल प्रिंट ऑर पब्लिश ऑर कॉज टू बी प्रिंटेड ऑर पब्लिश एनी इलेक्शन पॅम्पलेट ऑर पोस्टर which does not bear on face the name and address of the printer of the publisher thereof. बेसिकली जे काही तुम्ही पब्लिश करणार आहात त्या पॅम्पलेटवर, मग कुठल्याही प्रकारचं असो ते, कुठलंही पत्रक असेल किंवा हे, याच्यावर त्या पब्लिशरचं नाव असणं आणि किती प्रती तुम्ही छापतायत हे असणं ते बंधनकारक आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये नो पर्सन शॅल प्रिंट ऑर कॉज टू बी प्रिंटेड एनी इलेक्शन पॅम्पलेट अनलेस अ डिक्लेरेशन as to the identity of the publisher thereof signed by him and attested by 2 persons to whom it is personally known is delivered by him to the printer in duplicate. हे सर्व जे सेक्शन्स आहेत ते आपल्याला आम्ही ते रिलेव्हंट सेक्शन्स आपण निश्चित वाचा. फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन एनी प्रोसेस ऑफ मल्टिप्लाइंग कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट अदर दॅन कॉपिंग इट बाय हँड शॅल बी डीम्ड टू बी प्रिंटिंग अँड द एक्सप्रेशन प्रिंटर शॅल बी कन्स्ट्रूड अकॉर्डिंगली. तर त्याच्यामध्ये अगदी हाताने जरी गेलं तरी ते प्रिंटिंग केलं जाते. हे त्याच्यातले सेक्शन्स आहेत. आणि एनी पर्सन हू कंट्राव्हिन्स एनी ऑफ द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 1 और सबसेक्शन 2 शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड to 6 months or with fine which may extend to 2,000 rupees or with both. तर हे फार महत्त्वाचं आहे की जे काही प्रिंटिंग करणार त्याच्या बाबतीमध्ये प्रायर परमिशन, जे काही त्याच्यामध्ये नाव लिहिणं गरजेचं आहे, त्याच्यातल्या किती संख्या ते गरजेचं आहे, ज्या पद्धतीनं डिक्लेरेशन आहे तेही गरजेचं आहे. ही खूप महत्त्वाची सूचना आहे. नेक्स्ट प्लीज. सेक्शन 171B हा गिव्हिंग ऑर एक्सेप्टिंग ग्रॅटिफिकेशन विथ द इंटेन्शन ऑफ इन्फ्लुएन्स समवन्स इलेक्टरल राईट इज कन्सिडर्ड एज ब्रायबरी. याच्या बाबतीतलं सेक्शन आहे. एक्सेप्ट फॉर द डिक्लेरेशन ऑफ पब्लिक पॉलिसी ऑर प्रॉमिसेस ऑफ पब्लिक ॲक्शन, म्हणजे ज्याच्यामध्ये पब्लिक पॉलिसी डिक्लेअर करायची असेल तर ती सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये डूज अँड डोंट्स ECIने दिल्यात ते फक्त एक्झम्प्टेड आहे. बाकी एव्हरीथिंग इज अदरवाईज, ज्याच्यामध्ये काय नक्की तुम्ही ग्रॅटिफिकेशन करता देता किंवा इन्फ्लुएन्स करता ते पनिशेबल आहे. 171C मध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स ऑन द इलेक्शन, त्याच्यामध्ये anyone who voluntarily interferes or attempts to interfere with someone's free exercise of their electoral right commits the offense of undue influence. आणि त्याच्यामध्ये सेक्शन 171H जो आहे त्याच्यामध्ये whosoever spend money on public meeting, advertisements, other activity to promote candidates election or without the candidates authorization may be fined up to 500 rupees. त्याच्या परमिशन शिवाय आपण काय करू शकत नाही. कुणी असेल, व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, जर केलं तर त्याला तो फाईन लागेल. तर हे हे 3 मॅन्डेटरी म्हणजे 171B, 171C, 171H हे अनड्यू इन्फ्लुएन्स आणि ब्रायबरीच्या बाबतीमधले सेक्शन्स आहेत. याचंही आपण कृपया सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमांच्या द्वारे याची प्रसिद्धी द्यावी. नेक्स्ट प्लीज. इलेक्शन कमिशन जे आहे ते मागच्या जवळजवळ 2 निवडणुकांपासून खूप मोठ्या प्रमाणावर IT ॲप्लिकेशनचा वापर चालू आहे. आणि त्याच्यामधले IT ॲप्लिकेशन जे आहेत ते याच्यामध्ये VHME मध्ये व्होटर हेल्पलाईन ॲक्च्युअली ॲप्लिकेशन आहे, हेल्प ॲप्लिकेशन. त्याच्यामध्ये सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, व्ह्यू पोलिंग बूथ डिटेल्स, कनेक्ट विथ युअर BLOs और EROs आणि डाउनलोड ePIC हे त्याच्यामध्ये फॅसिलिटीज ऑलरेडी आहेत. खूप लोक हे वापरतात. C-Vigil याच्यामध्ये ज्या काही मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या बाबतीमध्ये तक्रारी असतील, ज्या सामान्य नागरिकाला जरी किंवा मतदाराला जरी आढळून आल्या तरी त्याचा फोटो काढून इमिजिएटली जर आपण त्या ॲप्लिकेशनवर टाकलं तर विदिन 100 मिनिट्स त्याच्यावर कारवाई करणं बंधनकारक आहे प्रशासनाला. आणि त्याच्यानुसार त्याचं ट्रॅकिंग होतं, त्याचं जिओग्राफिकल लोकेशन आणि टाईम स्टॅम्प ते माहिती येते आणि त्याच्यावर तात्काळ आपण कारवाई करतो. तर याच्यामध्ये इट इज अन ॲप्लिकेशन फॉर रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग अँड रिझॉल्विंग वॉट एव्हर व्हायोलेशन इज हॅपनिंग. नंतर त्याच्यामध्ये 100 मिनिटाच्या आत त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. आणि याच्यात कंप्लेनंटची जी आयडेंटिटी आहे ती मात्र गुप्त ठेवली जाते. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. KYC जे आहे त्याच्यामध्ये नो युअर कॅन्डिडेट, त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेचर ज्यामध्ये आमच्याकडं कॅन्डिडेट्स आमच्याकडं नॉमिनेट करतात नॉमिनेशन पत्र, त्याची सर्व माहिती, त्याचा ॲफिडेविट त्या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. त्याच्यामध्ये क्रिमिनल काय अँटीसिडेंट्स त्या कॅन्डिडेटच्या असतील त्याची माहिती आपल्याला त्याच्यावर बघायला मिळते. आणि हे मॅन्डेटरी आहे पॉलिटिकल पार्टीसाठी आणि टू पब्लिश इन्फॉर्मेशन, आणि कॅन्डिडेटसुद्धा मॅन्डेटरी आहे ती इन्फॉर्मेशन पब्लिश करणं. सुविधा पोर्टलच्या बाबतीमध्ये नॉमिनेशन फॉर्म ॲफिडेविट करणं उमेदवारांना त्याची सुविधा त्या ठिकाणी ऑनलाईन. आणि ते पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये परमिशन्स वेगवेगळ्या प्रकारच्या सभेच्या, प्रचाराच्या वगैरे वगैरे ह्या परमिशन्स त्या ठिकाणी येतात.
आणि लेवल प्लेइंग फील्ड करण्यासाठी आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या बाबतीमध्ये उदाहरणार्थ एखाद्या मैदानावर सभा घ्यायची आहे तर अशा पब्लिक प्लेसेस आम्ही आयडेंटिफाय करून त्याच्यावर टाकणार आणि जो पहिला येईल त्याला त्याचं बुकिंग होतं, नाहीतर एकाच पर्टिक्युलर पक्षाला ते मिळणार नाही, सगळ्यांना समान संधी उपलब्ध होईल अशा पद्धतीनं रिटर्निंग ऑफिसर किंवा DO ही परमिशन देण्यात येईल. नेक्स्ट प्लीज. डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम आपली आता ऑपरेट होती आहे, त्याच्यामध्ये सुरू झालं आहे. त्या टोल फ्री नंबर्स हे आहेत, टेलिफोन नंबर्स हे आहेत आणि डिस्ट्रिक्ट कॉन्टॅक्ट सेंटर पण 1950 हे आपले जे आहेत ते नंबर्स आहेत. तर या नंबरवर सामान्य नागरिक, मतदार, आपण स्वतः पत्रकारांना काही अचानकपणे काही माहिती द्यायची असेल, ते घ्यायची असेल माहिती किंवा इतर MCC व्हायोलेशनच्या बाबतीमध्ये सर्व हे जे आहेत ते कंट्रोल रूम या ठिकाणी जिल्हा याच बिल्डिंगमध्ये आम्ही ऑपरेट करतो आहोत. मीडिया सेंटरच्या बाबतीमध्ये सुद्धा याच ठिकाणी इमिजिएटली मीडिया सेंटर ऑपरेट होते. आपले जे काही प्रकारचे प्राधिकृत आपल्याला जी मदत लागेल ती या ठिकाणी आम्ही देण्याची व्यवस्था करतोय. पुढच्या साधारणपणे 2च दिवसामध्ये आम्ही एक बुकलेट आपल्याकरता छापलंय, ज्याच्यामध्ये पूर्ण मागचे इलेक्शन्स या आत्ताच्या इलेक्शनच्या बाबतीत माहिती, ज्या इलेक्शन कमिशनच्या मीडिया रिलेटेड सूचना आहेत त्या सर्व सूचना आणि इतर महत्त्वाच्या सूचना देखील आम्ही त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, ज्याचा लाभ आपल्याला मिळेल. तर पुढच्या मला वाटतं 2 दिवसामध्येच आम्ही ते आपल्याला उपलब्ध करून देऊ, त्याची छपाई चालू आहे. आय थिंक पुढचं फ्री अँड फेअर इलेक्शनच्या बाबतीमध्ये मला वाटतं मी आता माझे जे आहेत ते थोडक्यात सांगतो आणि मग माननीय पोलीस आयुक्तांना मी विनंती करेन की त्यांनी पोलीस प्रशासनाने जे काही या गोष्टीसाठी केलं आहे ते सांगतील. तर मुळामध्ये जसं मी म्हणलं की संपूर्ण पोलिंग स्टाफचं रँडमायझेशन होतं, EVMचं 3 वेळा साधारणपणे रँडमायझेशन होतं आणि पोलिंग एजंट जे असतात ते प्रत्येक पोलिंग स्टेशनला संबंधित पोलिंग पार्टी नेमतातच, त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये काही अडचण येऊ शकत नाही. जसं म्हणलं मी परमिशन ज्या ग्राउंड्सच्या किंवा इतर बाबतीमध्ये मीटिंग प्लेसेसच्या बाबतीत फर्स्ट इन फर्स्ट आउट हे प्रिन्सिपल आम्ही वापरू. नो डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट एनी पार्टी वर्कर्स, नो व्हॉलेंटियर्स अँड कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ ऑन इलेक्शन ड्युटी, जे ॲक्च्युअल इलेक्शन ड्युटी करतात ते, इलेक्टर्स ऑन इलेक्शन ड्युटी टू कास्ट देअर बॅलेट्स टू बेसिकली EVM ॲट फॅसिलिटेशन, जे इलेक्शन EDC म्हणजे ज्याला आपण इलेक्शन करतो जे कर्मचारी आहेत त्यांना आपण ही सुविधा आपण दिलेली आहे. आणि जे लोक जे आपले सर्व्हिस वोटर आहेत त्यांना पोस्टल बॅलेटने आपण मतदान घेणार त्यांचं. आणि इम्पर्सोनेशन टू फेस लिगल ॲक्शन अंडर सेक्शन 16 ऑफ द RP ॲक्ट, म्हणजे ज्या पोलिंगच्या दिवशी जर इम्पर्सनिफिकेशन झालं तर ताबडतोब त्याच्यावर आम्ही कारवाई करू. सो दीज आर द स्टेप्स टेकन टू एन्श्युअर फ्री अँड फेअर इलेक्शन्स apart from all other police activities before poll day, actual poll day. ते दोन्ही CP महोदय आणि SP सांगतीलच आपल्याला. नेक्स्ट प्लीज. मला वाटतं फ्रॉम माय साईड हीच आपल्याला सर्व माहिती द्यायची होती. मी सर्वप्रथम आता अमितेश कुमार सरांना विनंती करतो की त्यांनी पुणे CP एरियामध्ये त्यांनी ज्या काही ॲक्शन्स किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज ते करतायत त्याची माहिती द्यावी इलेक्शनच्या. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ॲक्च्युली सगळे मॅक्सिमम माहिती आपल्याला कलेक्टर साहेब, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर साहेबांनी दिलेली आहे. आता एकूण पोलीस पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण अंदाजन 3287 बूथ्स आहे. काय गरज नाही भाऊ, भैया गरजच नाही. मी जसं सांगितले मॅक्सिमम माहिती ऑलरेडी डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर साहेब आणि कलेक्टर साहेबांनी ऑलरेडी दिलेली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 3287 बूथ्स आहे, ज्यापैकी 430 बूथ्स बारामती कॉन्स्टिट्युएन्सीचे आहे, ज्याचे मतदान 7 मेला आहे आणि इतर सर्वांचे पोलिंग 13 मेला आहे. पोलीस यंत्रणा करून स्मूथ फ्री फेअर इलेक्शनसाठी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे. आमचे अंदाजन 7000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे बंदोबस्तमध्ये जे राहणार आहे, त्यापैकी 90 ते 95% अधिकारी कर्मचाऱ्यांचे विस्तृत ट्रेनिंग, जे काही डूज डोंट्स त्यांच्यावर जबाबदारी, कसे हे सगळे इम्प्लिमेंट इन्फोर्स करायचे त्याबद्दल विस्तृत ट्रेनिंग झालेली आहे.
आणि बंदोबस्ताचे नियोजन पण करण्यात आलेली आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे इन्फोर्समेंट हे अत्यंत प्रभावीपणे आणि पारदर्शकप्रमाणे आणि जोरात ही पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे पथके नेमण्यात आलेली आहे. ते लेवल प्लेइंग फील्डसाठी जे काही महत्त्वाचे गुन्हे आणि महत्त्वाचे व्हायलेशन्सबद्दल कलेक्टर साहेबांनी सांगितलेले आहे ते आणि इतर सर्व गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष पोलीस यंत्रणाचे आहे. जे काही अवैध कृत्य जसे अवैध दारूचे असतील, अवैध ड्रग साठा असतील, इतर काही मनी आणि इतर अशाचे ट्रान्सपोर्टेशनचे असतील, त्या सर्व प्रतिबंध करायसाठी अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि ऑलरेडी ते सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे काही क्रिटिकल बूथ्स आमच्याकडे एकूण 16 क्रिटिकल बूथ्स आहे, त्या क्रिटिकल बूथ्सचे मॅनेजमेंट आणि तिथे मनुष्यबळ आवश्यकतेप्रमाणे डिप्लॉय करण्यासाठी पण आमची नियोजन करण्यात आलेली आहे. एकंदरीत अत्यंत पारदर्शक आणि मेहनतीने आमचे पूर्ण पोलीस दल ही सर्व जे काही जबाबदारी स्मूथ कंडक्ट ऑफ इलेक्शनसाठी देण्यात आलेली आहे त्यासाठी आम्ही सुसज्ज आहे. आणि जे काही ॲप्स आहे, फॉर एक्झाम्पल सी विजिल ॲप असतील, सुविधा ॲप असतील, यावर जे काही इन्फॉर्मेशन्स पब्लिक करून येतील, मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे व्हायलेशन्सचे असतील, डिफेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीचे असतील, अवैध होर्डिंग्सचे, अवैध पॅम्फलेट्सचे असतील, यावर पण आमची योग्य कोऑर्डिनेशन करण्यात आलेली आहे जेणेकरून त्याचे सर्व इन्फोर्समेंट प्रभावीपणे करण्यात येईल. प्रतिबंधक उपाययोजनाचे डिटेल प्लॅन तयार करण्यात आलेली आहे. ज्यांचे वर क्राईमचे दृष्टिकोनातून, लॉ अँड ऑर्डरचे दृष्टिकोनातून या काळात काही आक्षेपार्ह घटना घडण्याची शक्यता आहे, त्यांच्यावर योग्य प्रतिबंधक उपाययोजना पण करण्यात येत आहे. एकंदरीत आमचे पूर्ण पुणे शहर पोलीस दल हे सर्व स्मूथ कंडक्ट ऑफ इलेक्शनसाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. थँक्यू सर. लिक्विडेशन अवॉइड करतात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत आम्ही काय तयारी करतोय याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दमध्ये एकूण 1854 बूथ आहेत आणि प्राधान्याने तिथे मावल आणि सिरूर हे 2 लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीचे एरिया पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटमध्ये येतो. आणि माननीय इलेक्शन कमिशन यांच्या आदेशाने आमची तयारी 1 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दल थोडक्यात मी आपल्याला माहिती देतो. आतापर्यंत 1 डिसेंबरपासून 2,500 पेक्षा जास्त प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या आहेत. 13 लोकांवर MPDA करण्यात आलेला आहे. 18 ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेटवर MCOC लावण्यात आलेला आहे आणि 99 आरोपी यांना त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 95 लोकांना हद्दपार करण्यात आलेला आहे. या पिरियडमध्ये तसेच 31 फायर आर्म्स आणि 176 धारदार शस्त्र हे सीज करण्यात आलेलं आहे. आणि 1 डिसेंबरपासून करीब 125 वॉन्टेड आणि ॲब्स्कॉन्डर ते अरेस्ट करण्यात आलेलं आहे. तसेच इलिसिट डिस्टिलेशनवर कारवाई करून 1,80 लाखाचा माल जप्त आणि त्याला डिस्ट्रॉय करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आणखी सगळे कारवाई आपली चालू आहेत आणि आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरू झाल्यानंतर ही जी कारवाई आहे ते आपण आणखी जास्त इंटेन्सिफाई करणार आहे. आमचे पोलीस दलचे इलेक्शन रिलेटेड जी ट्रेनिंग आहे तो जवळपास 100% झालेला आहे. जे बंदोबस्त आहे त्याच्या पूर्णपणे नियोजन झालेलं आहे. त्याचबरोबर जे आता आपण प्रतिबंधक कारवाई केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आणखी लोक आहेत ज्यांच्यावर रेकॉर्ड आहे की ज्यांच्याकडून संभावना सुद्धा आहे
इलेक्शनचे प्रोसेसमध्ये व्यवधान टाकण्याच्या किंवा लॉ अँड ऑर्डरच्या कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करण्याच्या त्यांची पूर्ण यादी आपल्याकडे आपण तयार केलेलं आहे आणि ही कारवाई आता जसं मी सांगितलं आणखी इंटेन्सिफाई करायची आहे. त्याच्यानंतर जे लायसन्स्ड आर्म्स असतात त्यांचे सबमिशनसाठी आपली स्क्रीनिंग झालेली आहे आणि ते जमा करण्याचा प्रोसेस पण ऑलरेडी आपण सुरू केलेला आहे आणि योग्य वेळेवर ती प्रोसेस पण आपण कंप्लीट करणार आहोत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय लोकसभाचे निवडणूक आहे त्याच्यासाठी त्याला फ्री फेअर अँड फ्री ऑफ फिअर हे करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमची तयारी ऑलरेडी चालू झालेली आहे आणि आमची कारवाई आहे ते आणखी आम्ही इंटेन्सिफाई करून जे लोकसभाचे निवडणूक आहे त्यांना अत्यंत शांततेने चांगल्या रीतीने फ्री अँड फेअर एन्व्हायरमेंटमध्ये पार पाडू. धन्यवाद. टोटल जवळपास 4,500 लोक आपण इलेक्शनच्या ड्युटीमध्ये लावणार आहे आणि ऑलरेडी आपले FST SST जे आहेत ते आपण सुरू करण्याची तयारी केलेलं आहे. बाउंड्री चेक पोस्ट आहेत ते पण आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरू झाला, नोटिफिकेशन दिल्यानंतर ते पण आपण सुरू करणार. तर पुणे ग्रामीण SP महोदयांना मी विनंती करतो. गुड आफ्टरनून. आपली पुणे ग्रामीण अंतर्गत येणारे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये शिरूर, बारामती आणि मावळ हे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. ह्या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आपल्याकडे टोटल 3,102 असे बूथ्सची संख्या असणार आहे आणि त्याकरता आमच्याकडे जे उपलब्ध मनुष्यबळ आहे ते पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध आहे. बारामती आणि शिरूर ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये वेगळ्या फेजमध्ये इलेक्शन होणार असल्याने त्याकरता लागणारं जे मनुष्यबळ आहे ते पुरेशा प्रमाणामध्ये आम्हाला उपलब्ध होणार आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे क्रिटिकल बूथ्सची जी संख्या आहे ती एकूण 5 अशी क्रिटिकल बूथ्सची संख्या आपल्याकडे ह्या 3ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या संदर्भामध्ये आपण एक प्रपोज्ड प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यामध्ये जवळपास 6,000 आरोपींवर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणार आहोत आणि त्यामध्ये अवैध शस्त्रधारक जे असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. जानेवारीपासून आज ताग्यात आत्तापर्यंत 22 अग्निशस्त्र आपण जप्त केलेली आहेत आणि त्या आरोपींवर अटकेची कारवाई केलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं, आता शिरूरसाठी जी स्ट्रॉंग रूम आहे ती इथे रांजणगाव MIDCमध्ये आपण घेतो आहे. तर त्याकरता जो काही मनुष्यबळ लागणार आहे, जे काही सिक्युरिटी आहे ती प्रोव्हाइड करण्यात येईल. त्याचप्रकारे विविध विधानसभा मतदारसंघांमधले जे डिस्पॅच सेंटर्स असतील, स्ट्रॉंग रूम्स असतील, कलेक्शन सेंटर असतील, तिथेसुद्धा आपण बंदोबस्त देणार आहोत. आम्हाला ह्याची खात्री आहे की होऊ घातलेल्या लोकसभा इलेक्शनसाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दल हे पूर्णपणे सज्ज आहे आणि शांततेच्या वातावरणामध्ये आपण ही निवडणूक पार पाडू. थँक्यू. हां, आपण आता प्रश्न घेऊया. थोडंसं एक 2 departmental inquiry proposals are sent to the government, and this is what we have done. And to avoid these kind of incidents, appropriate and care has been taken in terms of security, in terms of following the SOPs to the T, and all the machinery has been trained. Let me tell you, this is for the first time, I think 16 nodal officers have been appointed at district level, and each nodal officer is minimum of the rank of deputy collector. Most of them are additional collectors, and they are handling 16 specialized areas such as MCC, such as training, such as postal ballots, and
these 16 nodal officers have trained all their counterparts from all the assembly segments. So the training is the key, what can say, area where we are working, and we have already covered most of the training in last 3 weeks. So the idea is basically what is happening at district level percolates to the polling station level. So there is no kind of information asymmetry because of which problems happen or problems occur on the poll day or before that. And I must appreciate the initiative taken by both the police commissioners. Sir, in fact, when he joined the next day, he told me that we need to have special trainings for police personnel, and we have covered all the police personnel. We have trained master trainers, and though from police department also, and they are also taking trainings of the staff. So wherever we find that this is a critical area, those people, even the vendors, have been trained just to avoid 11th hour issues. So these are the precautions we are already taking. So for the first time, the CEO the former CEO, he mentioned that all polling stations will have a kind of a banner displaying the candidate with the affidavit with all the criminal records. Will that be, how will it be done in terms of the name, the assets and the criminal records? I think So when you put up in KYC portal already has it. No, All that the was polling supposed stations. to have it is what was mentioned in the last press conference, and it was mentioned by the former CEO itself. Okay, let me check that, because there is no explicit provision in the RPA Act. But let me tell you that for the know your candidate, That is there. everything is there. Then it is mandatory basically on the part of candidate as well as the political party to declare it in local newspaper and national newspaper as well as on the television. So that will be followed scrupulously. Polling stations, so you're not. Polling station, I am not so sure. Let me check. List of contesting candidates is always there, but the criminal antecedents is. Let me verify it again, and then I'll get back to you. सर मोठ्या संख्येने जर उमेदवार उभे राहिले तर आपल्याकडे तेवढे मशीन्स आहेत का किंवा आपण ईसीआय कडून ते मार्गदर्शन मागवले का? या बाबतीमध्ये कालच CEO महाराष्ट्रांनी एक क्लॅरिफिकेशन दिलं होतं. एक तर अशा प्रकारची घटना घडेल का हा एक इश्यू आहे, त्यामुळे आणि ती घटना जर घडली तर मला वाटतं बॅलेट पेपरचं बुकलेटच छापावं लागेल. मशीनची जी काही कॅपॅसिटी आहे ती साधारणपणे 384 एवढे कॅन्डिडेट्स आपण हँडल करू शकतो. त्यामुळे 24 बॅलेट युनिट्स त्याला जोडता येऊ शकतात. बट दीज आर ऑल इफ्स अँड बट्स, अँड वी विल बी रेडी इन वॉट एव्हर वे. Collector Dharashiv had written to the state Yeah. secretary regarding the same. I read that. Pune, you don't fear such kind of things for 4 constituencies. You don't see I think 84 candidates anyway. Pune is a different district in Maharashtra. They're more mature, I think. So. सर आपण आचारसंहिता भंगाच्या बऱ्याचशा तक्रारी तर प्रत्येक निवडणुकीमध्ये येतात. CVGL पण मागे काही आता 1 वर्षापूर्वी झालेल्या कसबा पोटनिवडणुकीमध्ये गुन्हेगारांचा वापर पैसे वाटण्यासाठी इव्हन पोलीस पैसे वाटण्यात असे आरोप झाले आणि गुन्हेगारही त्या याच्यात होते असे बरेच आरोप झाले. तर या तक्रारींचा नंतर काय निपटारा झाला, त्याच्यात काय फाइंडिंग्स आहेत, हे तुम्ही येत्या काही दिवसात मांडाल का? आपण पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला सगळ्या तयारीचं सांगतो, पण आफ्टर हा डाटा कधीच एकत्रित संकलित असा मिळत नाही. मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या काही दिवसातच या ज्या काही आपण ॲक्शन घेतलेल्या आहेत, इनफॅक्ट मागच्या विधानसभेमध्ये किंवा आत्ताच्या विधानसभेमध्ये आता जे लायला पोटनिवडणुका, तो सर्व डेटा आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. लावण्याचे प्रकार घडलेले आहेत. मतदारांचे पैसे देऊन त्यांना धमकवलं, त्याच्या रितसर तक्रारी दाखल झाल्या पोलीस स्टेशनला. त्याचं पुढं काय झालं? आणि अशा तक्रारी जर दाखल झाल्या असतील, रजिस्टर्ड झाल्या असतील, तर निश्चितपणे माहिती आम्ही देऊ तुम्हाला. सर पेड न्यूज बाबतीत काय आहे गाईडलाईन्स? क्या कुठली गाईडलाईन्स? पेड न्यूजच्या बाबतीमध्ये जी गाईडलाईन्स पूर्वी आहेत त्याच ECIच्या गाईडलाईन्स आज रोजी आहेत, आणि त्याच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेट करून ज्या काही ॲक्शन घ्यावे लागतील त्या आम्ही निश्चितपणे घेऊ. सेपरेट कमिटी गठीत केली जाते. यावेळेला सुद्धा तेच मी म्हणलं आपल्याला की यावेळेला सुद्धा मीडियाच्या जे पेड न्यूजच्या बाबतीमध्ये MCMC कमिटी गठीत ऑलरेडी केलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचे पण रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, पॉलिटिकल पार्टीचे पण रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आणि वी विल बी मॉनिटरिंग. इथं जर तुम्ही बघितलं की मीडिया सेलमध्ये
एंटायर मीडिया, मग सोशल मीडिया असेल, मग तो टी व्ही चॅनल असतील किंवा इतर SMS च्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचं मॉनिटरिंग दररोज रेग्युलरली केलं जाईल. आणि त्याच्यामध्ये विशेष करून यावेळेला आम्ही सायबर सेलचं पण मदत घेतो आहे, पोलिसची पण मदत घेतो आहे आणि त्यांचे एक्सपर्ट्स आमच्याकडे असतील त्या सेलमध्ये. आणि त्याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारची फेक न्यूज, पेड न्यूज किंवा चुकीची माहिती जर आली, इमिजिएटली विल रिस्पॉन्ड. आणि माझी आपलं सर्व प्रेसच्या आता जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही या बाबतीमध्ये सहकार्य करावं. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीची माहिती जाऊन किंवा इतर अशा प्रकारच्या खोट्या बातम्या देऊन वातावरण कोणी जर दूषित करणार असेल तर आपली सर्वांची ती सामूहिक जबाबदारी असेल की त्याच्यावर आपण निश्चितपणे कारवाई करू. शहर विद्युतीकरणाअंतर्गत आता आणखी एक अमेंडमेंट पण झालेली आहे, परंतु गुन्हे दाखल होत नाही. आता अलीकडे तर नवीन प्रकार पण सुरू आहे, बोर्ड बॅनर बरोबर आता दिवार लेखन. हा खर्च प्रशासनाचा होतो, तर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील का किंवा त्यांनी स्वतः काढून घ्यावं हे? कारण आपलीच यंत्रणा लावायची, जनतेचाच पैसा पुन्हा तुम्ही त्याच्यावर लावायचा आणि संबंधित लोक तसेच सुटतात, सर्व राजकीय पक्ष तसेच सुटतात. कालच इलेक्शन म्हणजे इनफॅक्ट त्याच्या अगोदरच आमच्याकडनं सूचना सर्व म्युन्सिपल कमिशनर्स, सर्व चीफ ऑफिसर्स, ग्रामपंचायतीमध्ये आमचे ग्रामसेवक, कॅन्टॉन्मेंट बरोबरचे मुख्य अधिकारी त्यांना आम्ही दिलेले आहेत. आणि फार स्ट्रिक्टपणे या पद्धतीनं कारवाई येत्या 24 तासात म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडं पहिला रिपोर्ट होईल की गव्हर्नमेंट जेवढे प्रिमायसेस आहेत त्याच्यावरचे सर्व काढले. पुढच्या 24 तासामध्ये पब्लिक PSUs किंवा इतर पब्लिक प्रॉपर्टीजचे काढले. आणि पुढच्या नेक्स्ट 24 म्हणजे 72 तासामध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टीजवर सुद्धा ज्या ठिकाणी अशा प्रकारचं केलं असेल विदाऊट कन्सेंट किंवा विदाऊट हे ते त्याच्या बाबतीत. आणि पुढच्या 3 दिवसात त्याला आम्ही अगोदर इंटिमेट करणार की काढून घ्या, आणि नाही जर केलं तर आम्ही काढून घेणार, खर्च वसूल करणार आणि गुन्हे दाखल करणार. आणि या बाबतीमध्ये तुम्हाला जर काही आढळून आलं तर जरूर सांगा, त्याच्यावर अत्यंत कडक कारवाई केली जाईल. या बाबतीमध्ये मी आपल्याला आश्वस्त करतो. इट विल बी रिमूव्ड. पिंपरी चिंचवडला ऑलरेडी सूचना दिल्यात आणि तसं आढळून आलं तर ते कारवाई होईल. So this question is for should be removed, shall be removed. Sir, this is for Commissioner Saab and SP Saab. Yesterday, Election Commissioner said, EC specifically stated, if violence happens, we will be ruthless. So what steps we are taking in commissionerates and in Gramin division to tackle this and to ensure there is no violence? I already told you that we have a preventive action plan in place. CP Pimpri Chinchwad, my colleague, also said so. च्या बाबतीमध्ये मतमतांतर असू शकतात आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारची ती अफवा होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. आणि त्याच्यामध्ये कालच इलेक्शन कमिशननी पण आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले की ऑलरेडी सुप्रीम कोर्टनी आणि अनेक कोर्ट्सनी त्याच्यावर निर्णय दिलेला आहे. आम्ही आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि आम्ही आता गेली अनेक वर्ष EVMवर काम करतो आहोत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टेम्परिंग किंवा कुठल्याही प्रकारची अशी घटनाच होऊ शकत नाही. अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आज सुद्धा ठाम आहोत. त्याच्या बाबतीत हा लोकसभा जो मतदारसंघ आहे त्याची अनाउन्समेंट आणि इश्यू ऑफ प्रेस नोट जे इलेक्शन कमिशनची 16 मार्चला होईल शनिवारी. गॅझेट नोटिफिकेशन 12 एप्रिल 2024 ला होईल. लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन्स 19 एप्रिल 2024. स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन्स 20 एप्रिल 2024. लास्ट डेट ऑफ विड्रॉवल 22 एप्रिल 2024. डेट ऑफ पोल 7 मे 2024. डेट ऑफ काउंटिंग 4 जून 2024. हा झाला बारामतीच्या बाबतीमध्ये. उर्वरित जे 3 मतदारसंघ आहेत आपल्याकडं 33 मावळ, 34 पुणे आणि 36 शिरूर, याचं मी तुम्हाला टाइम टेबल वाचून दाखवतो. अनाउन्समेंट 16 मार्च 2024 जी कालच झाली. डेट ऑफ इश्यू ऑफ गॅझेट नोटिफिकेशन इलेक्शन कमिशनकडून 18 एप्रिल 2024. लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन 25 एप्रिल 2024. स्क्रुटिनी होईल 26 एप्रिल 2024. विड्रॉवलची लास्ट डेट आहे 29 एप्रिल 2024. निवडणूक मतदानाची जी तारीख आहे ती 13 मे 2024 आणि मतमोजणी प्रक्रिया 4/2024 या दिवशी. यावेळेस तुम्ही काउंटिंग वेगळ्या ठिकाणी ठेवलं ते आत्ताची जी काउंटिंग मगाशी मी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं, काउंटिंगची ठिकाणं ही 3 असणार आहेत. बारामती आणि पुणे या लोकसभा मतदारसंघाचं काउंटिंग हे FCI गोडाऊन कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल.
मावळचं जे काउंटिंग आहे ते बालेवाडी स्टेडियममध्ये होईल आणि शिरूरचं जे काउंटिंग आहे ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं रांजणगाव येथील MIDC मध्ये जे आमचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी ते काउंटिंग पूर्ण होईल. आणि शिरूर या 2 मतदारसंघाचे जे कामकाज आहे ते दोन्ही आरो हे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बसतात, त्यामुळे त्यांच्या कार्यालयातून होईल. मावळचं जे कार्यालय आहे आरोचं ते PMRDAचं ऑफिस आहे, ॲडिशनल कमिशनर PMRDA, त्या ठिकाणी ते कामकाज होईल. आणि बारामतीचं जे नॉमिनेशनचं कामकाज आहे ती प्रक्रिया विभागायुक्त कार्यालयामध्ये ॲडिशनल कमिशनर रेव्हेन्यू यांच्या कार्यालयामध्ये होईल.